नमस्कार. आज मी तुम्हाला उपासाचे कटलेट दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यात बनणार आहे. काय काय साहित्य लागतं ते बघा. हा उकडलेला बटाटा आहे. हा मिरची, आलं आणि जिरे असं वाटलेला ठेचा आहे. मीठ आणि थोडी उपासाची भाजणी. आता या चारच पदार्थात आपण कटलेट करणार आहोत, छोटे छोटे, आणि मग ते पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत. कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. मी याचा गोळा बनवते आधी आणि मग दाखवते. हा गोळा मी तयार करून घेतला होता आणि याचे मी असे छोटे छोटे कटलेट तयार करून घेते. एका माणसासाठी केलेलं आहे, त्याच्यामुळे मी एकच बटाटा घेतला. तुम्ही जसं तुम्हाला किती लोकांसाठी करायचं आहे त्या प्रमाणात वाढवू शकता. उपासाच्या दिवशी छान वाटतं हे केलेलं. कटलेट आधी आपण या भाजणीच्याच पाण्यामध्ये असं डीप करून घेणार आणि मग नंतर या भाजणीमध्ये घोळवून मग ठेवणार, म्हणजे मग ते तव्याला चिटकत नाही. हे बघा, असं तव्यावर आधी तूप टाकू आपण थोडंसं. आणि त्याच्यावर हे ठेवायचे असे. परत हे डीप करून घ्यायचं, याच्यात घोळवायचं. असे केल्याने त्याचं वरचं कव्हर छान कुरकुरीत होतं. हे असे मी सगळे ठेवून घेते. एका साईडने झाले, आता हे आपण उलटे करू. दोन्ही साईडने असे मस्त खरपूस भाजून घेऊ. हे बघा कसा मस्त गुलाबी रंग आलाय. हे असे या पण साईडने भाजून घेऊ. आणि त्याच्यासोबत मी एक चटणी केली आहे. चटणी म्हणजे दह्यामध्ये मीठ, साखर आणि थोडंसं तिखट टाकलं आहे. बस, ही चटणी अशी पण त्याच्यासोबत छान लागते. आता हे आपलं झालंय, हे आपण काढून घेऊ ताटलीमध्ये. हे बघा किती खरपूस मस्त छान रंगावर झालंय. गॅस बंद करते. हे आपले उपासाचे कटलेट तयार आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा. खूप सोपे आहेत करायला, अगदी कमी वेळात होतात. आणि जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असले तर तसे पण करू शकता. ही माझी उपासाची डिश तुम्हाला जर आवडली असली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद.